सर, आम्ही काही दिवसापूर्वीच तुमच्याशी बोललो होतो. तुम्हाला प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून लोकांना वाचवताना आम्ही बघितलं आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मात्र हे असं बेजबाबदार वर्तन समोर येतं. एक व्हिडिओ व्हायरल होतोय, आपणही पाहिला असेल कदाचित, ज्याच्यामध्ये नाचगाणं करताना ते दिसतायत. निश्चितपणे मला वाटतंय जी परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यात आहे आणि खास करून धाराशिवमध्ये की मागच्या 100 वर्षात इतकं महाभयंकर पुराचं संकट कधी ह्या जिल्ह्यानं बघितलं नाही. आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं जमीन वाहून गेले, पीक वाहून गेले आणि घरातल्या सगळ्या संसारोपयोगी सामानाचा चिखल झालाय. ह्या सगळ्या लोकांना आता त्या शेतकऱ्याला ही भ्रांत आहे की ती जमीन मी भरून कुठल्या पैशानं, जे बँकेचं कर्ज उचललंय ते पैसे मी फेडू कुठून, माझ्या लेकरांना शिक्षणासाठी आता फीसचे तगादा त्या कॉलेजेसनी लावलाय तो भरू कुठून. मला वाटतंय अशा प्रचंड आर्थिक विवंचनेत तो शेतकरी आलेला आहे. आणि ह्या शेतकऱ्याकडे बघत असताना अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, प्रत्येकानं समाजातल्या प्रत्येक घटकानं हे संवेदनशीलतेनंच त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आज मला आपल्याला सांगायचंय की भूम तालुक्यात म्हात्रेवाडी म्हणून गाव आहे, तिथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कळंब तालुक्यामध्ये आवाड शिरपुराच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. बार्शी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काळी नारेला आणि दहिटणा ह्या 2 ठिकाणी शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला सांगा, स्वतःची लहान लेकरं असताना स्वतःचं कुटुंब पाठीमागे ठेवून तो शेतकरी स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवतोय. मला वाटतंय इतकी भयंकर परिस्थिती असताना आपण अशा पद्धतीची कृती करणं हे निषेधार्ह आहे, हे चुकीचं आहे. आपण आपल्या वर्तनात सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि दुसरंही मला आपल्याला सांगायचंय की ही काय आजची ही त्यांची कृती चुकीची आहे, पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या पुरामध्ये पहाटे 4 वाजता फोन उचलून माझा फोन त्यांनी घेतला होता. कीर्तिकिरण पुजारी जिल्हाधिकारी होते, त्याने त्या दिवशी सगळं नियोजन जे आहे एनडीआरएफची लोक आणण्याच्या बाबतीत ते व्यवस्थित केलं होतं. पण हे करत असताना हा जो काही प्रकार घडलाय तो निश्चितपणे चुकीचा आहे, निषेधार्ह आहे. मला आपल्याला अजून एक सांगायचंय की त्याच दिवशी मला सुद्धा ज्या दिवशी तुमचा सांस्कृतिक महोत्सव सुरू होणार होता मला त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. पण त्याच दिवशी वडनेरला ती 4 लोक अडकली होती. ती त्यांच्या जीवावर बेतलं होतं. मला वाटतं तो कार्यक्रम रद्द करून आम्ही गेलो कुठं वडनेरला. कारण अशा कठीण प्रसंगामध्ये आपण प्राधान्य कुठल्या गोष्टीला दिलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. माझी त्यांना विनंती आहे की हा सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम त्यांनी बंद करावा. त्याच्यामुळे तुम्ही ज्या संवेदनशीलतेचा उल्लेख केला ती बाळगली जाणं फार आवश्यक होतं. ओमराजे निंबाळकरजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. भाजपचे प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत. दरेकरजी, हा व्हिडिओ सध्या आपण बघतोय कीर्तिकिरण पुजारी यांचा, नाचगाण्यामध्ये ते व्यस्त असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय. एकीकडे धाराशिवचे शेतकरी आहेत जे डोळ्यात पाणी आणून अजून मदतीची वाट बघतायत आणि इकडे जिल्हाधिकारी मात्र अशा कार्यक्रमामध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळतात. मला अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. गेले कातडी अशा प्रकारचं हे कृत्य आहे. एका बाजूला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संवेदनशीलतेनं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा वेळेला कार्यवाही करणारी यंत्रणा आहे तो जिल्हाधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असेल तर यापेक्षा दुर्दैव नाही. मला वाटतं हा केवळ मूर्खपणा आहे. अशा प्रकारचं संवेदनाहीन वागणं एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी अत्यंत वाईट आहे, चुकीचं आहे आणि या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर महसूल मंत्री या प्रकरणाची पूर्णपणे दखल घेतील आणि सत्यता पडताळून त्याच्यावर निश्चित कारवाई करतील यावर माझा विश्वास आहे. दरेकरजी, जोडलेले राहा. पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जाते. ओमराजे निंबाळकरजी, आता काही वेळापूर्वी आम्ही आमच्या प्रतिनिधींशी सुद्धा बोललो, ज्यांचं म्हणणं आहे की जर का हा सोशल मीडियावरच व्हिडिओ व्हायरल होतोय तर आता शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जर आमच्याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ नसेल तर पदावरून निलंबित करा. आपणही या मागणीच्या पाठीशी आहात का? नाही, निश्चित त्यांचं वर्तन जे झालंय ते निश्चितपणे चुकीचं आहे. पण मला तुम्हाला त्यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची आहे की ज्या दिवशी पहिल्या दिवशी महापूर आला होता त्या दिवशी एनडीआरएफची टीम बोलवणं असेल, हेलिकॉप्टरचं रेस्क्यू ऑपरेशनसाठी म्हणजे अगदी पहाटेपासून हा माणूस होता तिथं. म्हणजे आपण ती केलेलंही काम मागचं विसरता कामा नाही. जे झालंय ते 100% चुकीचं झालंय अशी असंवेदनहीनता त्यांनी दाखवता कामा नये.
त्यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा करणं गरजेचं आहे. अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आपण सगळ्याच्या सगळा वेळ आज त्या अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे की तो सांस्कृतिक महोत्सव तुम्ही रद्द करा. त्याची जी काय आर्थिक ताण आहे किंवा त्याच्यातनं जे वाचणारे पैसे आहेत तुम्ही या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. ही माझं त्यांना कळकळीचं आव्हान आहे. आणि संवेदनशीलता खूप गरजेची आहे. त्या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे की बाबा सगळे लोक आमच्या पाठीशी आहेत, पण असंवेदनहीनतेचं जर लक्षण आपण त्या ठिकाणी कुठल्याही कृतीतनं आपल्या गेलं तर शेतकरी पुन्हा भ्रमनिरास होईल. त्याला वाटेल आमच्या पोटात आग पडली आणि तुमचं चाललंय काय, अशा अतिशय वाईट परिस्थिती त्या ठिकाणी तो शेतकरी जाईल. त्यामुळे वर्तनात सुधारणा करणं निश्चित गरजेचं आहे. बर पुन्हा एकदा दरेकरजी यांच्याकडे जाते. प्रवीण दरेकरजी, आता तुम्ही मगाशी सुद्धा उल्लेख केला की असंवेदनशील वागणं असता कामा नये. ओमराजे निंबाळकरांच्या ज्या वेळेला आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मला सुद्धा या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण मी गेलो नाही. हे भान त्यांनी राखलं. हेच भान जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा राखायला हवं होतं ना? नाही, 100% जिल्हाधिकाऱ्यांनी भान त्या ठिकाणी राखलंच पाहिजे. कारण शेवटी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे संवेदनशीलता असलीच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करणं, सरकारशी समन्वय साधणं यामध्ये त्यांची व्यस्तता असायला पाहिजे. आता सकाळी 4 वाजता उठून हेलिकॉप्टर तयार केलं, मदत केली तर काय उपकार केले का जनतेवर? अशा वेळेला आपण जनतेसाठी कामच करायचं असतं ना. आणि मदत केली म्हणून याचा अर्थ त्यांना अशा प्रकारची गोष्ट करायचा अधिकार कुणी दिला? ते पाण्यात गेलं ना सगळं. त्याच्यामुळे मला वाटतं की याचा बोध घेऊन इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि भान त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. कारण लोक आज हवालदिल असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना आधाराची गरज आहे. पहिलं तर आपण मानसिक आधार दिला पाहिजे. जर त्या ठिकाणी त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीने होणार असेल तर शेतकरी पण विकलित होणार. त्याच्यामुळे मला वाटतं शेतकऱ्याला, बळीराजाला आधाराची गरज आहे. कोणी असं जबाबदार वागता कामा नये. सर्व मिळून, सर्व अधिकारी असतील, सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, विविध जातीपातीची लोक असतील, यांनी एकत्रित येऊन बळीराजाला धीर देण्याची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे आतापर्यंत जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही सगळे राजकीय अभिनिवेश विसरून अशा कामी उभे राहत असतो आम्ही ठामपणे. अगदी निश्चित. प्रवीण दरेकरजी आणि ओमराजे निंबाळकरजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. हा संवाद तुम्ही पुढारी न्यूजशी साधलात यासाठी. सध्याच्या क्षणाला संपूर्ण राज्यभरातली परिस्थिती बघतोय, विशेषतः धाराशिवमध्ये मोठा फटका बसलेला सुद्धा बघतोय. पुढारी न्यूजवर सातत्यानं आम्ही तिथली दृश्य सुद्धा तुम्हाला दाखवतोय. प्रचंड पिचलेला आहे शेतकरी, कारण शेतात पाणी आहे, डोळ्यात पाणी आहे, संसार सगळा वाहून गेलाय. पुढे काय करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. सरकारच्या मदतीकडे डोळे लागलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करावी, आपल्या आमदार खासदारांनी मदत करावी, ही जनतेची अपेक्षा बरोबरच आहे. आणि ती जर का मदत मिळत नसेल, ती मदत मिळत असताना जर का हे असे कृत्य समोर यायला लागले, हे असं वर्तन बेजबाबदारपणे जर समोर यायला लागलं तर मग नेमकं काय करायचं हा प्रश्न पुन्हा एकदा शेतकरी विचारताना दिसणारच आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी या दोघांकडूनही शेतकऱ्यांना तितकीच मदतीची अपेक्षा आहे.